रात्र मस्तपैकी अशी कुरकुरीत झालेली आहेत वडे तयार. कृष्ण हरी मंडळी, चला तर आता सकाळचे 8:15 वाजलेले आणि मी आज सकाळी सगळं हॉटेलकडे आलेले चक्कर मारायला. इकडं पहा भांड्याला मावशी आलेले सकाळी भांडी घासायले. इकडं नाही का एक पपईचं झाड आहे मंडळी. तर मी परवा पाहिलं तर खूप छोट्या छोट्या पपया येत होत्या. आता पाहू थोड्याशा मोठ्या झाल्यात का. तर पहा इथं पोरांनी त्या पहा भरपूर मोठ्या झाल्या, आणखी फुलं आलेली. तर त्या थोड्याशा मोठ्याची पोराने असा कपडा घातलेला याच्यावर, कारण पाहतात ना पाहिल्यानंतर कोणी नेल वगैरे म्हणून. हे पहा हे पाशे, अरे वा भरपूर लागलेले. पहा इकडून पण खूप साऱ्या लागलेले. तर मी याच्यातली एक थोडीशी मोठी पाहून पपई नेणार आहे आणि त्याची मस्तपैकी अशी नवीन रेसिपी बनवणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. एक थोडीशी अशी एक काढून घेऊ. इकडं पहा पपईचं झाड आहे. पुन्हा पहा कनेरीचं याला पण फुलं येतात. हे पाहिजे जास्वंदी त्याला किती कळी आलेली. कडी लावलेली आहे कडी. हो हो इथंच ठेवलेले कडी लावून फुलं. जास्वंदीची फुलं पण 2-3 फुलं पण सापडली. गेंदा जास्वंदी आपण केवढं मोठं फुल आहे. असे दररोज 3-4 फुलं सापडतात. मी हॉटेलकडे आले ना थोडंसं चक्कर मारायला की अशी भरपूर अशी 3-4 फुलं सापडतात. आता घराकडे हे मस्त पपई घेऊन छानपैकी नवीन असा पदार्थ बनवायचा. काहीतरी मस्त आपल्या हॉटेलकडे गेलते मित्र, मस्त असे पपई सापडलेले. तर याचं आपल्याला काहीतरी बनवायचं का? हो. काय बनवायचं याचं? आज आपण पपईचे वडे बनवू. वडे बनवायचे? हो. अरे वा मस्त. चला तर मग मी धुवून घेते आणि फुलं पण सापडलीत आपल्याला. काय करायचं, हे चांगलं पाणी स्वच्छ धुवून घ्यायची. मस्तपैकी धुतलेले. तर आता याचं काय करणार आहे, वरचं मी आधी साल काढून घेणार आहे. पूर्ण साल वरची काढून घेतली. तर आता याला काय करणार आहे मी, असं चांगलं ह्या खिसणीनं मस्तपैकी याचा खिस करून घेणार आहे. पहा खिसून झाली. ह्या पहा मस्त बारीक खिस झालेलं आहे. आता ह्याला पिळून काढायचं नाही, पाणी काय नाही. ह्याला पाणी असतं ना आमचं, तर ह्या पहा बिलकुल पिळून काढायचं नाही, असं राहू द्यायचं. याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडीशी धना पावडर टाकणार आहे, एक अर्धा चमचा. नंतर हे चिली फ्लेक्स मी घरी तयार केलेले, हे 1 चमचा हे घालणार आहे. अर्धा चमचा हळद, त्यानंतर एक अर्धा चमचा जिरं, 1 चमच्याचा अंदाज तीळ, नंतर गरम मसाला, कारण हा गरम मसाला मी घरी तयार केलेला आहे. तर एक चांगला अर्धा चमचा गरम मसाला घेतला, एक अर्धा चमचा चोळून. नंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे धुवून कट करून. चवीनुसार मीठ घालायचं. तर आम्ही तर शेंगीला मीठ वापरतो. आता याच्या शेवटी मंडळी, तर हे माझ्याकडं तांदळाचं पीठ आहे. तर हे काय मोजून मापून नाही, काय नाही, जितकं समजा बसल याच्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं, जितकं बसल त्यात पीठ मिसळायचं. कारण पपई खिसले तिला अंगचं पाणी भरपूर आहे. तर मी थोडं करून पीठ घालणार आहे याच्यात आणि याचा गोळा करणार आहे. मावलं तर आणखीन यात पीठ घालणार आहे. तुम्ही टाकलं तरी चालतंय, पीठ वाढवलं चालतंय, पण मी पाणी बिलकुल घालणार नाही. जितकं बसले अंगच्या पाण्यात पपईच्या तितकंच पीठ घालणार आहे. थोडंसं तिखट पण घालणार आहे, जरा झणझणीत वडी छान लागतात. तुम्ही लसण पण बारीक कुटून टाकू शकता, मी नाही टाकलेला. तो गोळा तयार झालेला आहे. तर चला आता आपल्याला हे चुलीवर करायचे. थोडंसं तेल लावून ठेवलं, मस्त पेटवलेले. तसे तर चूल पाण्यासाठी पेटवलेले सकाळी. चला म्हणजे याच्यावरच आपण लोखंडाच्या कढईमध्ये तळून घेऊ छानपैकी. जाळ पण मस्त लागलेले. ह्या मी अशा पद्धतीचे वडी बनवणार आहे, कारण मधून पण तळून निघते सगळं, म्हणून मी छिद्र पाडलेले पण तापलेले. तर चला हे पहा कसे भारी मस्त झाले, कुरकुरीत असे.
प्लेट आण गरम गरम खायला दे. छान झाले का? झाले छान. मंडळी झाले बघा वडे तयार कुरकुरीत असे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे, मी शेतातून मस्त झाडाची ताजी ताजी पपईची मी फिंगर चिप्स बनवले, पुन्हा मिक्स लोणचं बनवलं आणि छान झणझणीत अशी त्याची रेसिपी पण बनवली. तर चला म्हणलं आता हे हॉटेलवर पपईचं झाड आलेले, त्याला मस्तपैकी अशा भरपूर पपया लागल्यात. तर त्याची ताजी ताजी कच्च्या पपईचं म्हणलं चला आपण आज काय बनवता, याचे वडे बनवले मस्तपैकी. खूप भारी असे टेस्टेड झालेत मंडळी. आणि आजकाल मार्केटला पण कच्च्या पपया येतात. तर मंडळी थोडंफार असं करून बघा, खाण्यात वेगळं करण्यात आणि खाण्यात आनंदच काही वेगळा असतो. आणि तसंच मी पण आज वेगळं काहीतरी चला म्हणलं वडे बनवतो. खूप छान असे चवीला झालेले आहेत. तर कशी वाटली आमची साध्या सोप्या पद्धतीने केलेली कच्च्या पपईचे वडे? आवडल्यास जरूर जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर पहा मी तुम्हाला थोडंसं खाऊन दाखवते. आणि वा एकदम भारी असे चवीला झालेले. तर म्हणजे जरूर जरूर तुम्ही पण असं करून बघा आणि कसे चवी लागतात आम्हाला कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.